स्वामी म्हणतात, बाळा शांत हो. आज माझं बोलणं ऐकण्यासाठी तू इथे थांबला आहेस. याचा अर्थ तुझ्या मनात खूप काही साचलं आहे. काही प्रश्न आहेत, काही चिंता आहेत, काही दुःख आहेत आणि काही अशा गोष्टी आहेत ज्या तू कोणालाही सांगू शकत नाही. पण बाळा, तुला सांगायचं तुला सगळं सांगायची गरज नाही. कारण तू शब्दात सांगण्याआधीच तुझ्या मनातलं मला कळतं. तू हसतोस, पण आतून काळजीत असतोस. तू सगळ्यांना धीर देतोस, पण कधीकधी तुलाच कोणीतरी धीर द्यावा असं तुला वाटतं. तू सगळ्यांसाठी उभा राहतोस, पण जेव्हा तुला आधाराची गरज असते, तेव्हा तू स्वतःलाच एकटं समजतोस. बाळा, स्वतःला एकटं समजू नकोस. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वळण मला माहीत आहे. आज परिस्थिती तुझ्या मनासारखी नाही, म्हणून उद्या तशीच राहील असं नाही. ज्या रात्रीला तू शेवट समजतोस, त्या रात्रीनंतर पहाट येते. म्हणून मी तुला एवढंच सांगतो, थांबू नकोस. तुझ्या पावलांना आज वेदना होत असतील, तरी पुढे चालत राहा. तुझ्या प्रयत्नांना आज यश मिळत नसेल, तरी प्रयत्न सोडू नकोस. कारण प्रत्येक उशीर म्हणजे नकार नसतो. कधीकधी वेळ लागतो, कारण तुला मिळणारं फळ तुझ्या कल्पनेपेक्षाही मोठं आहे. बाळा, तुझ्या मनात पैशांची चिंता आहे का? घरच्यांच्या जबाबदाऱ्या आहेत का? कर्जाचा विचार सतत डोक्यात फिरतो का? काम मिळत नाही म्हणून मन खचतं का? कितीही प्रयत्न केले तरी परिस्थिती बदलत नाही असं वाटतंय का? मग माझं एक वाक्य लक्षात ठेव. अडचणी तुझ्या आयुष्याचा शेवट नाहीत. त्या तुझ्या त्या तुझ्या प्रवासातील एक टप्पा आहेत. तू आज जिथे आहेस तिथून पुढे जाण्याची शक्ती तुझ्यात आहे. माझ्यावर श्रद्धा ठेव, पण त्याचबरोबर स्वतःवर विश्वासही ठेव. फक्त माझं नाव घेऊ बसू नकोस. माझं नाव घे आणि कामाला लाग. माझं स्मरण कर आणि योग्य निर्णय घे. माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझ्या प्रयत्नांना दिशा दे. बाळा, तुला वाटतंय की तुझ्यासाठी काहीच उरलेलं नाही, पण मी सांगतो, आज खूप काही बाकी आहे. अजून तुझ्या आयुष्यात आनंदाचे दिवस येणार आहेत. अजून तुझ्या डोळ्यात समाधानाचे अश्रू येणार आहेत. अजून तुझ्या घरात हसू उमटणार आहे. फक्त आजच्या परिस्थितीकडे पाहून उद्याचे निर्णय घेऊ नकोस. तुझा आज कठीण असू शकतो, पण तुझे संपूर्ण आयुष्य कठीण असायलाच हवे असे नाही. ज्यांनी तुला कमी समजलं त्यांचंच म्हणणं मनावर घेऊ नको. त्यांनी तुला सोडलं, त्यांच्या मागे धावू नकोस. ज्यांनी तुझी किंमत समजली नाही त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करण्यासाठी आयुष्य खर्च करू नकोस. तू कोण आहेस हे तुला माहिती असलं पाहिजे. तुझ्या मनात चांगुलपणा असेल, तुझ्या कर्मात प्रामाणिकपणा असेल आणि तुझ्या प्रयत्नात सातत्य असेल तर घाबरायचं कारण नाही. लोक काय म्हणतील हा विचार सोडून दे, कारण लोक तुझ्या अडचणीत जगत नाहीत. तुझ्या रात्रीची चिंता त्यांना माहीत नसते. तुझ्या मनातल्या संघर्षाने त्यांना कल्पना नसते. म्हणून लोकांच्या शब्दांपेक्षा तुझ्या ध्येयावर विश्वास ठेव. बाळा, कधीकधी मी तुझी इच्छा लगेच पूर्ण करत नाही, याचा अर्थ मी तुझे ऐकत नाही असा नाही. कधीकधी तुला जे हवं असतं त्यापेक्षा तुला जे आवश्यक असतं ते मी तुझ्या आयुष्यात आणत असतो. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही म्हणून दुःखी होऊ नकोस. काही गोष्टी उशिरा मिळतात, काही गोष्टींना वेळ लागतो, काही गोष्टी न मिळणंही तुझ्यासाठी चांगलंच असतं. तुला फक्त एवढंच करायचं आहे, विश्वास ठेवायचा, प्रयत्न करायचा आणि योग्य मार्ग सोडायचा नाही. आजपासून तू मनात एकच वाक्य ठेव, मी घाबरणार नाही. परिस्थिती कठीण आली तरी म्हण, मी घाबरणार नाही. लोकांनी साथ सोडली तरी म्हण, मी घाबरणार नाही. अपयश आले तरी म्हण, मी पुन्हा प्रयत्न करेन. आणि जेव्हा पण खूपच थकून जाशील तेव्हा डोळे मिटून नाव घे. शांतपणे म्हण, श्री स्वामी समर्थ.